रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव। अनेकांचे कानी गुण दोष मनानाने तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव। मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव। वेचिते वचन तेने राहे समाधान तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव। तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव। नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा 6 चरणाचा असून महाराज या अभंगाद्वारे मानव देहाला आलेल्या मनुष्य मात्राला भगवत प्राप्तीचा साधा सोपा आणि सरळ असा उपाय सांगतात। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार्थ असा कदमापूर या नगरीत हनुमंतरायांच्या दरबारात सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादाने भगवान परमात्माच्या कृपाक्षेत्राखाली सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सहकार्यातून हरिभक्तपरायण प्रकाश महाराज कुंभार यांच्या व्यासपीठ नेतृत्वातून गेल्या 21 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। गाव छोटा आहे, पण छोट्या गावाच्या मानाने सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन आहे। या ठिकाणी उत्कृष्ट असणारे सर्व असे कलाकार 7 दिवसासाठी त्यांना प्राप्त झालेले आहेत। आजचा सप्ताहातील 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाचं वाक्पुष्प ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे। गेल्या वर्षी अचानक सेवा रद्द झाली, म्हणून यावर्षी मागच्या वर्षाचाही बदला काढावा म्हणून कीर्तनही लवकर चालू केलं आणि अभंग डबल घेतला 6 चरणाचा। मागचं आणि चालू दोन्ही परतफेड करूया विठाल। ही पर्वणी आहे। अखंड नाम सप्ताह हा साधू संतांनी तुमच्या आपल्या हातात दिलेलं हे एक आत्मउद्धाराचं साधन आहे। जी काही जगाच्या पाठीवर साधनं आहेत जीवाचा उद्धार होण्याकरता अशी अनंत साधनं आहेत। नाना साधनांच्या केल्या खटपटा अनेक प्रकारची साधनं आहे, पण ती साधनं करून परित्यान पवती हो याच्या दारवंटा। जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासी सिद्धी रोधिता ती वाटावो। इतरत्र अनेक साधनं आहेत, अनेक वाटा आहेत, पण त्या सर्व वाटा त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवतीलच सांगता येत नाही। कारण बऱ्याच वाटा अशा झाल्यात, अवघ्या वाटा झाल्या
वाटा झाल्या क्षीण तुमच्या मृदंगाच्या नादात न जाणो आमचे राजेंद्र महाराज जाग्यावर उडी मारतात की काय. ताल असला आणि त्यातला माणूस असला का त्याला राहवत नाही. पखवाजावर थापते टाकतात पण इथून जाऊन वाजवू का असं वाटलं नाही त्यांना. अवघ्या वाटा झाल्या क्षीण इतरत्र वाटा सर्व अशा प्रकारच्या क्षीण झाल्या. त्याच्यापर्यंत जाण्याकरता अनेक वाटा आहेत पण मुक्कामाला पोहोचेलच सांगता येत नाही. कारण त्या वाटांना क्षय नावाचा रोग झाला. थोडक्यात आपल्या भाषेत टीबी. साधन तर योग्य आहे पण त्याची पावर कमी झाली. म्हणून या कलियुगातलं पॉवरफुल साधन साधू संत महात्म्यांनी आपल्या हातात दिलं ही पर्वणी. आणि या वाटेनं जर आपण गेलो भरवशाने भेटे पांडुरंग भरवशाने भेटे पांडुरंग भरवशाने भेटे भरवशाने भेटे साधू संत महात्म्यांनी तुमच्या आपल्या हातात दिलेली आहे. कलियुगा माझी तेने नारायण देईल भेटी. तो प्राप्त करण्याकरता जे साधन लागतंय ते साधन संतांनी तुमच्या आपल्या हातात दिलंय. म्हणून मार्ग जाऊन गेले आधी मार्ग जाऊन गेले आधी मार्ग जाऊन गेले
चालू दादा श्रीमंत चालू दादा श्रीमंत चालू दादा मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत जे तेनेच पंथी चालू जाता न पडे गुंथा कोठी काही अशी वाट साधू संत महात्म्यांनी तुमच्या हातात दिलेली आहे। याला थोडक्यात आपण पर्वणी म्हणतो। या पर्वणीच्या अनुषंगाने आपली देहशुद्धी होती, अंतरशुद्धी होती, द्रव्य शुद्धी होती आणि धान्य शुद्धी होती। विठाल या नाम सप्ताहाच्या निमित्ताने आपलं सात्विक दान ज्याला म्हणतात, तद्दानम सात्विकम स्मृतम, जी चिंतन आलेली आहेत 3 प्रकारचे दानाची, त्यातलं सात्विक दान जे काही अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्या हातून द्रव्य दान घडतंय, आपल्या द्रव्याची आपल्या पैशाची शुद्धी होती। विस्तार फार करणार नाही। दुसरी बाजू आपल्या धान्याची शुद्धी होती, या अनुषंगातून अन्नदान घडतंय। आणि अन्नदानाची महती काय आहे हे अनेक पुराणांतर्गत आपल्या सर्वांना विदित आहे। अन्नदान चोराला जरी दिलं तरी पुण्य आहे। सर्वाभूती द्यावे अन्न, अन्नाचा प्रताप महान आहे। म्हणून आपल्या धान्याची शुद्धी आहे, देहाची शुद्धी आहे। या हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं एक भगवंताची 7 दिवस सेवा या ठिकाणी विना प्रहारा म्हणून मंडप झाडून काढायचा असेल, चटया आथरायच्या असतील, पंगत वाढायची असेल, स्वयंपाक करायचा असेल, आदी करून जे काही या हरिनाम सप्ताहाच्या अनुषंगाने आपल्या देहाकडून कर्म घडतंय त्यातून देहशुद्धी। विठाल आणि त्याचप्रमाणे अनेक प्रकारची या ठिकाणी संत महंत येऊन आपल्या कीर्तन प्रवचनाच्या द्वारे आपल्याला आपल्या आत्मकल्याणाचं साधन सांगत असताना आपल्या अंतरात्म्याची जे काही मालिन्यता तुमच्या आपल्यावरती आलेली आहे, प्राणिया कामी भरू देहाची वरी आडरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा, जो आत्मतत्वाचा आत्मबोधाचा आपल्याला विसर पडला याला कारण आहे देहाचा आदर आणि कामाचा भर। ह्या 2 गोष्टी वाढल्यामुळं आपण आपल्या आत्मस्वरूपाला विसरलो ना, त्याच्यावरती काजळी आली आणि ती काजळी काढणं या नाम सप्ताहाच्या अनुषंगातून अंतरशुद्धी करणं, अंतरशुद्धी होणं, नाम मोक्ष प्राप्ती होणं, अशा प्रकारचा हा लाभ, ही पर्वणी तुम्हा आपल्याला प्राप्त झालेली आहे। म्हणून प्रत्येक जीव हा परमात्मा प्राप्ती करता निघालेला आहे। पण नेमकं परमात्मा प्राप्तीचं साधन हाताला सापडणं अवघड झालेलं आहे। साधना रूढ तर झालेला आहे पण साध्यापर्यंत पोहोचत नाही। याचं कारण आहे साधनात काहीतरी गडबड आहे। काही वेळेला साधन अपुरं पडतं, काही वेळेला साधन चुकीचं होतं, तर काही वेळेला साधनात घोटाळा होतो। डोंगराला आग लागलेली आहे, त्याला विझवण्याचं साधन आहे पाणी, म्हणून लोकांची पळापळ सुरू झाली। त्यात एक भूदेव ब्राह्मणदेव निघालेत आपल्या हातामध्ये संधी पात्र घेऊन आणि पडी घेऊन,
लोक विचारू लागले का हो भूदेवा कोणीकडे चाललात? ते म्हणले डोंगराला आग लागली, मग विझवायला चाललो पडी आणि पात्र घेऊन. आग कशाला लागलेली आहे? डोंगराला आहे. मग ती विझवायची तर पडी पात्रानं चालणार नाही, त्याकरता काय लागेल? अग्निशामक लागेल. आणि त्यानंच ती आग साधन योग्य आहे पण अपुरा आहे. विठ्ठल काही वेळेला साधनात घोळ होतो, असंच विलक्षणचा प्रेट. मला वाटतं आज चुकली यावर माथेरा पडे, यावर माथेरा पडे, माझे वडाची पहाडी एक शेवटची पाळी एक वर्षा जन्मा, शेवटची पाळी एक वर्षा जन्मा. राहत नाही. ते साधन योग्यच होतं, अपुरं होतं. पण आता दुसरं जे साधन आहे ते वर्म चुकलेलं आहे. आणि त्यामुळं 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे. आणि असा जो अडकला त्याला अनंत जन्म घेणं गरजेचंच आहे. तुमची आपली तीच गती आहे. जसं की उदाहरण असं दिलंय, आंधळा मनुष्य हाताला खाज झालेली आहे आणि एका नगरामध्ये विसरलाय, वाट विसरलाय, नगराच्या बाहेर निघायचं आहे म्हणून प्रयत्न करतोय. नगर फार मोठा आहे आणि त्या नगराला गावकोस बांधलेला आहे आणि एकच दरवाजा बाहेर जायला आहे. अनेकांना तो विचारू लागला बाहेर जाण्याचा रस्ता. बरेच जण त्याला सांगू लागलेत पण काही करिता द्वारापर्यंत जाईना. एक सद्ग्रस्त त्याला भेटला आणि तो म्हटला, हे बघ तुला नगराच्या बाहेर जायचं ना? म्हटले हा. मग असा कितीही फिरला तरी तुला जमणार नाही. एक काम कर, या भिंतीला धर आणि या भिंतीला चौकून अशा प्रकारचा रस्ता खुल्ला ठेवलेला आहे. त्यावेळेस त्या पद्धतीचाच तो रस्ता असेल. आता जशी सिमेंट रस्ते आलेत पण कुठल्याच गावात रस्त्यावर नीट चालता येत नाही. जनावराचीच दाटी. रस्ते सरकारने आपल्याला चांगल्या माणसांच्या सुविधासाठी दिलीत. अंगणाच्या समोर कितीतरी जागा राहते पण अंगण सोडून देतात आणि रस्त्यावर आणून बांधतात. आता तुमच्याकडं कसं आहे माहिती नाही पण आमची 78 अशीच अडचण आहे. जेवढेही काही रस्ते झालेत त्या पूर्ण रस्त्यावर माणसांच्या ऐवजी जनावरांचीच दाटी आहे. त्या ठिकाणी त्या पद्धतीनं तो दंड आकारलेला होता. भिंतीच्या भोवताली कोणीही काही कसलंही आपलं दुकान मांडायचं नाही.
या भिंतीला धरून जा आणि जात 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 तू जात असताना 4 तास लागतील 6 तास लागतील, पण दरवाजा तुला निश्चित लागणार आहे. दरवाजाच्या जवळ जवळ जायचं आणि दरवाजा जवळ आला आता बाहेर निघायचं का हात खाजायचा, त्याला खास सुटायची. हात खाजवत खाजवत चालणं मात्र चालूच राहायचं. हात खाजून झाले पुन्हा हात लावला का दरवाजा निघून जायचा आणि भिंतीला सुरू व्हायचं. असा अनेक वेळा फिरला, पण काही केल्या त्या नगराच्या बाहेर तो निघाला नाही. तशी तुम्हा आपल्याला ही काम क्रोध विकाराची षड विकाराची खाज आहे. तुम्ही आपणही बाहेर निघायचा प्रयत्न करतोय, पण वर्म आपलं सुद्धा चुकत आहे. म्हणून असे अनेक प्रकारचं चिंतन आपल्याला बघता येईल. थोडक्यात परमात्मा प्राप्ती करता जगाच्या पाठीवर अनंत अशा प्रकारची साधनं असताना, आपण साधना रूढ असताना का साध्यापर्यंत पोहोचत नाही, तर निश्चित आपल्या साधनात काहीतरी घोळ होते. असा काय घोळ होतोय, तर साधन करत असताना आपल्याकडून लक्षपूर्वक साधना घडत नाही. साधन तेच आहे, पण त्या साधनात जसं तीर्थ व्रत ही साधनं मोक्षप्राप्तीचीच आहे, पण त्याकरता त्याच्यावरती त्या तीर्थात गेला आणि त्या तीर्थाविषयी अंतरात भाव नसेल तर त्या तीर्थाचा आपल्यावर काही प्रभाव होत नाही. ज्ञानोबराय बोललेले आहेत, एरवी कितीही तीर्थयात्रा केल्या आणि कितीही व्रत केले आणि त्याविषयी अंतरात भाव नसेल तर वायाची उपाधी करीसी जना. वायाची आधी करून ही साधना योग्य आहे, पण भाव नसेल तर वायाचे उपाधी करीसी जना किंवा वायाचे उपाधी दंभ धर्म. वायाचे उपाधी दंभ धर्म, वायाचे उपाधी दंभ धर्म. योग याग विधी योग याग विधी Yeah.
पण त्याविषयी अंतरात भाव प्रकट होणं हा महत्वाचा आहे. तीर्थ मोक्ष प्राप्त करून देतातच, ही तीर्थाची ख्याती आहे. मोक्ष देवोनी उदार काशी होय की, मोक्ष देण्याच्या बाबतीत ही तीर्थ समर्थ आहेत. पण त्या तीर्थाविषयी अंतरात भाव होणं ही गोष्ट दुर्लभ आहे. कारण तीर्थामध्ये पाप जातात. तीर्थे कुर्वन्ति तीर्थानि गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तता. गंगा पाप घालवते, पण त्याच गंगेत 12-12 तास काही माणसं राहतात, नावा चालवतात, कोण पैसे जमा करते चालण्यामध्ये. मग 12-12 तास त्या गंगेत राहणारी माणसं, त्यांची पाप गेली का? तीर्थ जर पाप घालतात तर त्यांची पाप गेली का? त्यांची पाप गेली असती तर त्यांनी खिशे कापायचं काम केलं नसतं. पाप गेल्याची काय खून, नाही पालटले अवगुण. अवगुण जर पालटलेच नाही तर किती दिवस पारायण केला तर काय उपयोग आहे? आणि किती वर्ष सप्ते केली, त्यात जर बदलच नाही तर पाप गेल्याची काय खून. बस पंढरीचा वारकरी आहे, वर्षाचा असेल, महिन्याचा असेल, आठवड्याचा असेल, पण त्याच्यात जर बदलच झाला नसेल तर पाप गेल्याची काय खून, नाही पालटले अवगुण. जोपर्यंत अवगुण पालटत नाही तोपर्यंत समजून घ्या आपण साधना रोड नाहीच. विठ्ठल व्रत ही सुद्धा मोक्ष प्राप्त करून देण्याचं साधन आहे. काही काहींची व्रत तर एवढी कडक आहेत, एवढी कडक आहेत, पुरुषापेक्षा मला असं वाटते. आमच्या नांगोरावला म्हटलो आम्ही मग जेवताना, उपवास कोणते 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 करता? ते म्हटले कुठलाच नाही एकादश सोडून. मी म्हटलं वारकऱ्याचा नियम आहे किमान एकादशी सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. प्रमाणात सगळं सांगितलं त्यांना. ते म्हटले एवढ्या प्रमाण थोडं बाजूलाच ठेवूया, कारण काम करावं लागतंय, त्यामुळं जेवायला थांबणं जमत नाही. पुरुषापेक्षा आमच्या माता भगिनी व्रत करण्यात खडतर आहेत. असं म्हणतात 16 सोमवाराची व्रत एवढी कडक करतात. एखादी सुनबाई जर करत असेल तर म्हणतात पाणी सुद्धा पित नाही, स्वतः पित नाही, सासूलाही पाजत नाही. किती कडक व्रत आहे बघा. एवढं खडतर व्रत करतात माता भगिनी आमच्या. पण अजिबात सून असेल करत असेल व्रत, आणि जर सासूला पाणी सुद्धा पाजत नसेल, नीट बोलत नसेल तर तिच्या व्रताला काडीमोल किंमत आहे. आणि एखादी सासूबाई असेल, ती एखादं असंच व्रत करत असेल आणि सूनला जर नीट बघत नसेल तर तिचं सुद्धा व्रत काडीमोल आहे. म्हणून व्रतात मोक्ष प्राप्तीचं सामर्थ्य आहे, पण व्रत त्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे का जे आपल्याला चराचरात तो दिसावा, चराचरात त्याचं रूप असावं, प्रत्येकाशी बोलण्यात परमात्मा समजून बोलावं, प्रत्येक कर्मात आपल्या सत्यता असेल तर ते सुद्धा पूजा
तयार झालेला आहे, त्याला पूजा ध्यान जप त्याशी नाही. तो जे कर्म करेल तीच त्याची पूजा होते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपार तोषा लागी. ज्ञानोबा म्हणतात त्याचं जे कर्म असेल त्याला व्रत करण्याची गरज नाही. करू नये असं मी म्हणत नाही. व्रत करून जर ह्या पद्धतीची वागण्याची धारणा असेल तर ते व्रत 100 पटीनं फल देते. नाहीतर व्रत एवढं कडक आहे आणि वागण्यात काहीच अशा प्रकारचं तथ्य नाही, त्या व्रताला काडीमोल किंमत आहे. म्हणून व्रतावर सुद्धा भाव पाहिजे. तीर्थव्रत नेम, एखादा नियम असेल जीवनात तर तो नियम सुद्धा भावयुक्त अंतकरणानं करणे गरजेचं आहे. करत आले मागचे वडलं म्हणून करावं लागते बा काय सप्ताह. नाहीतर काहीला लय जड चाललंय सप्ताह. म्हणजे आता तुमच्या गावात चांगला आहे, छोट्याशा गावाच्या मानानं एवढी रंगत चांगली आहे. पण आता मोडता येत नाही, करावा लागते, नियम आहे. या करण्याला काही किंमत नाही. आणि भावयुक्त अंतकरणातून जर हा नियम असेल तर तो फलद्रूप आहे. भावाशिवाय त्याची सिद्धी नाही. एरवी वायाचे उपाधी करशी जन. उगाच उपाधी आहेत, उगाच हे खटाटोप आहे, त्यात जर भाव नसेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात परमात्मा प्राप्ती करायची न व एकच साधन आहे अभंगाच्या पहिल्या चरणात.
भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त। परमात्मा प्राप्तीला निघालेला साधक असेल तर तुकोबरा म्हणतात त्याला देव हवा आहे ना, देव प्राप्त करायचा आहे ना, तुझा व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव। कोणता उपाव? तुझी साधना करत असताना भावयुक्त अंतकरणातून ते साधन कर। गीत गात असेल शुद्ध करून या चित्त भावे गावे गीत। भाव हा शब्द परमार्थातला सर्वात मोठा अशा प्रकारचा एक घटक आहे आणि ज्याच्या अंतरातला भाव शुद्ध झालेला आहे देव त्याला फार लांब नाही, दुरी नाही। कोणाला? शुकाचा भाव झाला संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर लाईक नक्की करा।